मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। ईव्हीएम मशीनची नासधूस केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती। लोकशाही मराठी चॅनल पुन्हा सुरू करण्याची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी। युवा सेनेतर्फे राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत करण्यात आला निषेध। विविध गुन्हे करीत असलेल्या टोळीतील 4 जणांना 2 वर्षासाठी करण्यात आले हद्दपार। चालकांविरोधातील हिट अँड रन कायद्याबाबत फेरविचार करण्याची मागणी। ट्रेन अर्न अँड लर्न या कोर्सबाबत पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली माहिती। आणि लामकानी येथील आदिवासी व दलितांच्या जागा बळकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील नगावबारी परिसरातील शासकीय धान्य गोदामातील ईव्हीएम मशीनची नासधूस केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाला आम्ही सविस्तर अहवाल पाठविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे शहरातील नगावबारी येथील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनची नासधूस केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाला आम्ही याबाबतचा सविस्तर अहवाल पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। नगावबारी येथे असणाऱ्या धान्य गोडाऊन क्रमांक 2 मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या। शासकीय तपासणीमध्ये यामधील 8 ईव्हीएम मशीन व 4 बॅलेट बॉक्स व्हीव्हीपॅट यांना अज्ञात लोकांनी नुकसान पोहोचवल्याचे दिसून आले आहे। याबाबत प्रश्न विचारले असता गोडाऊनच्या भिंतीला एक छोटेसे होल पाडण्यात आले होते व यातून कोणीतरी लहान मुलगा आत गेला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी याबाबत सविस्तर खुलासा केला। त्यात म्हटले आहे की याबाबत फिर्याद दाखल झाली असून त्यात सुमारे 78,000चे नुकसान झाले असून त्यामध्ये पेपर रोल व्हीव्हीपॅट यांचा समावेश आहे। हे ईव्हीएम मशीन केवळ जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीसाठी वापरले जात होते, तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन हे पोलिसांच्या संरक्षणात धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गोडाऊन क्रमांक 3 मध्ये ठेवण्यात आले आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। पोलिसांकडून संबंधित पोलीस ठाण्याचे पथक तपास करीत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले। यावेळी पत्रकार परिषदेस पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी, जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतोर्लीकर आदी उपस्थित होते। म्हणजे विशेष बात याच्यात कशी आहे की कुठलेही मशीन मिसिंग नाही आहे, है ना। म्हणजे असे चोरी झाली किंवा मिसिंग झाली मशीन कुठले मिसिंग नाही आहे। मशीन सगळे सुव्यवस्थित आहे। आमचे सगळे मशीन आमच्या ताब्यातच आहे। नाही, घडलेली घटना ही आपल्या माहिती घेत असल्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरते, पत्रकार बांधवांमध्ये गैरसमज पसरते, म्हणून ते गैरसमज होऊ नये म्हणून रितसर मी एक प्रेस ब्रीफिंग घेतोय की कुठल्याही प्रकारचे काही इश्यू नाही आहे। सगळी मशीन्स जे होती ते आपल्या ताब्यात आहे आणि विशेष करून हे मशीन्स विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी नाहीत, म्हणून तेही आपल्या म्हणजे क्लॅरिफिकेशन। लोकशाही मराठी चॅनल पुन्हा सुरू करावे अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। लोकशाही मराठी चॅनल पुन्हा सुरू करावे अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की जनतेच्या न्यायासाठी झगडणाऱ्या व विविध प्रश्नांना ऐरणीवर आणणाऱ्या चॅनलचे प्रसारण तात्पुरते बंद करणे म्हणजे पत्रकारितेचा गळा दाबण्यासारखे झाले आहे। लोकशाही चॅनलबाबत चाललेल्या गळचेपीचा निषेध करत शासनाने मुदत देऊन तातडीने चॅनल सुरू करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे हेमंत मदाने, राजेंद्र गुजराथी, प्रकाश चव्हाण, रवींद्र कडरे, निंबा मराठे, पवन मराठे, दत्ता बागुल, सोपान देसले, सुनील निकम, जीवन शेंडगे, आजिम शेख, यशवंत हरणे, दिलीप वाघ, राजेंद्र गर्दे, मनोज चौधरी, वीरेंद्र मोरे, शांताराम आयरे, अभिजित मोहिते, पप्पू अन्सारी, सिद्धार्थ मोरे, संतोष दोरकर, भास्कर फुलपगारे आदी उपस्थित होते। लोकशाही पॅनलला जे 30 दिवसांसाठी शासनाने बंद करायचं ठरवलंय त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही निषेध पत्र दिलेलं आहे। लोकशाही मराठी चॅनल तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे, ही बाब निषेधार्ह आहे आणि आमची अशी मागणी शासनाला की कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता डायरेक्ट तुम्ही 30 दिवसासाठी लोकशाही चॅनल बंद केलं हे बरोबर नाही। आम्ही आमच्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे लोकशाही मराठी चॅनल तात्पुरते बंद केल्याबद्दल आम्ही शासनाचा निषेध करतो। मराठी जनतेचा आवाज उठवण्यासाठी सुरू झालेले शासनाचे चॅनल लोकशाही चॅनल हे चौथे वर्ष आहे। अवघ्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रातील असंख्य प्रश्नांना
त्यांनी वाचा फोडण्याचे काम केले. जनतेच्या न्यायासाठी सातत्याने झगडणाऱ्या व विविध प्रकारच्या प्रश्नांची उकल करून त्यांना ऐरणीवर आणणाऱ्या या चॅनलचे प्रसारण तात्पुरते बंद करणे म्हणजे पत्रकारितेचा गळा दाबण्यासारखे आहे. अशी कारवाई करून शासन इतर चॅनलला एक प्रकारे इशारा देत आहे. लोकशाही चॅनलबाबत चाललेला गळचेपीचा आम्ही निषेध करतो व शासनाने मुदत देऊन तातडीने चॅनल सुरू करावे अशी आम्ही मागणी करतो. लोकशाही पायदळी तुडवत सर्व नियम धाब्यावर बसून आमदार अपात्रतेचा निकाल दिल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी लोकशाही पायदळी तुडवत सर्व नियम धाब्यावर ठेवून निकाल दिल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी लोकशाही पायदळी तुडवत सर्व नियम धाब्यावर बसवत निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्ट करण्यात आले होते की सुनील प्रभू यांचा व्हीप वैध असून भरत गोगावले यांचा व्हीप अवैध आहे. याच आधारावर आता सुरू असलेले शिंदे फडणवीस सरकार हे अपात्र होते. असे असताना स्वतः राहुल नार्वेकर निकाल देण्याच्या 2 दिवस अगोदर एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतात. म्हणजे यात स्वतः न्यायाधीश आरोपीला भेटण्यासाठी जातात. म्हणून हा निकाल आज सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित नाही. म्हणून राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारून धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करंकाळ, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, शहर संघटक जयेश फुलपगारे, शहर संघटक शुभम रणधीर, शुभम फुलपगारे, तरबेश शेख, शिव आरोग्य सेनेचे शुभम मटकर, किशोर साळुंके, सोमेश कानकाटे, समर्थ मुर्तंडक, वसीम पिंजारी, सुमित चौधरी, आरिफ पटेल, अफसर शेख, जाकीर शेख, फाहीम काजी, कल्पेश निकम, राकेश मालचे, सुमित तामखाने, दिनेश भोई, रोहित पवार आदी उपस्थित होते. आमदार अपात्रतेचा निकाल काल बुधवारी राहुल नार्वेकर यांनी जो काही दिला तो कोणत्याही नागरिकाला, महाराष्ट्राच्या नागरिकाला अपेक्षित नव्हता. कारण सर्वोच्च न्यायालयाने जो काही व्हीप बजावलेला होता सुनील प्रभूंचा तो वैध होता. शिंदे गटाचे जे भरत गोगावले होता त्यांचा व्हीप अवैध होता. याचाच अर्थ असा होतो शिंदे फडणवीस सरकार अविसंविधानिक असून तो ते या ठिकाणी पाय उतार झालं पाहिजे होतं. परंतु हा निकाल सर्व सेटलमेंट असून हा जजच आरोपींच्या घरी जाऊन चक्र मारत होता. तिथून सेटलमेंट होत होती. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी पडलेला असून याचाच निषेध करण्यासाठी राहुल नार्वेकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस या ठिकाणी जोडे मारो आंदोलन धुळे जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर व थाळनेर परिसरात गुन्हे करीत असलेल्या टोळीतील शिरपूर येथील 4 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षाकरिता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली. शिरपूर व थाळनेर परिसरात विविध गुन्हे करीत असलेल्या टोळीतील शिरपूर येथील 14 सराईत गुन्हेगारांना धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार केले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर व थाळनेर परिसरात गुन्हे करीत असलेल्या टोळीतील आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात वय 26 राहणार बौद्धवाडा शिरपूर, रोशन दत्तू थोरात वय 23 राहणार बौद्धवाडा शिरपूर, टोळी सदस्य विशाल उर्फ भैया अरुण थोरात वय 25 राहणार खालचेगाव बौद्धवाडा शिरपूर, राकेश रमेश थोरात वय 30 वर्ष राहणार बौद्धवाडा शिरपूर हे गर्दी करून दंगा करणे, दुखापती करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गृहप्रवेश करणे, विनयभंग करणे, दगडफेक करणे, शिवीगाळ करणे, जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जनतेत दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी अपराध करीत होते. त्यांच्या टोळीपासून सर्वसामान्य नागरिकांचे जीवितास, मालमत्तेस भय व धोका निर्माण झालेला होता. त्यांच्यामुळे परिसरातील सुव्यवस्था बाधित होत असल्याने त्यांना तात्काळ प्रतिबंध घालण्याकरिता सदर टोळीची पांगापांग करून टोळीस हद्दपार करणे अगत्याचे झाले होते. सदर टोळी गंभीर स्वरूपाचे शरीर व मालमत्तेविरुद्धचे अपराध समाजात अश्रद्धा माजून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असेच आर्थिक नुकसान होईल असे गैरवर्तन करीत होते. सदर टोळीविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती. सदर टोळीकडून धुळे जिल्ह्यात हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, तसेच सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होऊ नये
याकरता वर नमूद गुन्हेगारांच्या टोळीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 कलम 55 मधील तरतुदीनुसार 2 वर्षाकरता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन येरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कांसाराम आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मोरकुटे, संतोष हिरे, अर्शल चौधरी, जब्बार शेख, होमगार्ड नाना हिरे आदींनी केली. धुळे जिल्ह्यातील 4 सराईत गुन्हेगार आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात, रोशन दत्तू थोरात, विशाल उर्फ भैया अरुण थोरात आणि राकेश थोरात हे सर्व शिरपूरचे राहणारे आहेत. यांच्याविरुद्ध सरकारी नोकरावर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, गृहप्रवेश करणे, विनयभंग करणे, दगडफेक करणे असे सार्वजनिक ठिकाणावर काही ना काही उपद्रव करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे आमची ही निश्चय झाला, आमची एक धारणा झाली की सर्वसामान्य नागरिकास जीवितास आणि मालमत्तेस यांच्यामुळे भय आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आपण ठेवता कामा नये. त्याच्यामुळे मुंबई पोलीस कायदा कलम 55 अन्वय प्राप्त अधिकारान्वये आम्ही या सगळ्यांना 2 वर्षाकरिता धुळे व नंदुरबार जिल्हा या दोघातूनही या संबंध टोळीला आम्ही आता हद्दपार केलेला आहे आणि त्यांना आपल्या धुळे जिल्ह्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आम्ही सोडलेला आहे. धन्यवाद. केंद्र सरकारने नुकताच लागू केलेला हिट अँड रन कायदा रद्द करून चालकांना न्याय द्यावा अशी मागणी द बस ड्रायव्हर ग्रुप धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2024 पासून भादवी कलम 279 मध्ये बदल केल्यामुळे चालक बांधवांवर अन्याय होणार आहे. म्हणून चालक हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी द बस ड्रायव्हर ग्रुप धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आमची संघटना ही तात्पुरत्या स्वरूपातील असून ही संघटना धुळे, जळगाव आणि नंदुरबार अशा जिल्ह्यापुरती मर्यादित स्वरूपाची आहे. या संघटनेत एकूण 400 चालक व सहचालक काम करीत आहेत. या ग्रुपद्वारे आम्ही आमच्या लोकातील अडीअडचणी सामंजस्याने आणि विचारविनिमय करून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु आपल्या भारत सरकारने 30 डिसेंबर 2023 रोजी घेतलेल्या भादवी कलम 279 मध्ये हिट अँड रन बाबतचा घेतलेला निर्णय हा पूर्णतः एकतर्फी असून तो आमच्यासारख्या संपूर्ण भारतातील चालक संघटनावर अन्याय, अत्याचार व अमानवीय असा आहे. सदरील बदलाबाबत सरकारने आमच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा अध्यक्ष संघटना यांना न विचारता किंवा विश्वासात न घेता घेतलेला एकतर्फा निर्णय आहे. कुठलाही चालक हा अपघात स्वतःहून कधीच करीत नसतो. अपघात होण्यास अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यात फक्त चालकाला दोषी ठरवणे हे पूर्णतः चुकीचे असून एकतर्फा घेतलेला निर्णय आहे आणि म्हणूनच आमच्या संघटनांना तो मान्य नाही, कबूल नाही. आमच्या मागण्यानुसार जर या नवीन कायद्यात व त्या कायद्याला अनुसरून दंडाबाबत योग्य ते निर्णय घेतला नाही तर आमच्यासारख्या अनेक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी सुरेश पाटील, निजाम शेख, योगेश्वर पाटील, समाधान पाटील, विशाल जमदाडे, भैया पाटील, पप्पू थोरात, दत्तराज पद्मर, भैया चौधरी, आनंदा माळी, सिद्धांत विरकर, संजय कासार, चेतन जमदाळे, मलिक जावेद सिराज, संदीप महाजन, संजय पाटील, दीपक पाटील, अतुल भावसार आदी उपस्थित होते. जे चालक ड्रायव्हर मालक इथं जो आज कलेक्टर साहेबांना जे निवेदन देण्यासाठी आम्ही जमलेलो, ते निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं की निवेदन अशा बाबतीत आहे जे केंद्र सरकारने जे काळा कायदा जो लागू केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोक उदाहरणार्थ चालकाला 7 वर्ष सजा आणि 7 लाख रुपये दंड. आता समजा ड्रायव्हरकडनं एक अपघात झाला, त्या अपघातामध्ये ड्रायव्हर ॲक्सिडेंट स्पॉटपासून जर चालक निघून गेला तर ड्रायव्हरला 10 वर्ष सजा दिली. ठीक आहे, 10 वर्ष सजा द्या ना तुम्ही, पण तुम्ही ड्रायव्हरला 10 वर्ष सजा दिल्यानंतर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाचं काय परिवार. उदाहरणार्थ ड्रायव्हरकडे जर 7 लाख रुपये राहिले असते तर त्याने आज ड्रायव्हिंग केली नसती. हा कुठला कायदा? उदाहरणार्थ जे केंद्रीय मंत्री साहेबांनी जे कानून लागू केला आहे त्यांना म्हणा अगोदर तुमच्या ड्रायव्हरकडनं जर त्याच्याचकडनं जर काही ॲक्सिडेंट झालं त्याला तुम्ही 10 वर्षी सजा लागू करणार का? पहिले याचं उत्तर केंद्रीय साहेबांनी आम्हाला द्यावं. ड्रायव्हर म्हटलं म्हणजे 10 ते 12 हजार रुपये महिन्याने काम करतोय. आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर ड्रायव्हरला सजा झाली कोर्टाने जर त्याला 7 लाख रुपये दंड आकारला तर तो 10,000 म्हणजे तो त्याचा उदरनिर्वाह करेल की काय करेल, घर चालवून की काय करेल? त्या ड्रायव्हरने 7 लाख रुपये आणावं कुठून? हा जो काळा कायदा जो लागू केला आहे हा तर आम्हाला मान्य नाही आणि सर्व ड्रायव्हर लोकांकडनं हा काळा कायदा रद्द
झालंच पाहिजे या आशेने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्फरन्स तर्फे वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ट्रेन अर्न अँड लर्न या कोर्स विषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ट्रेन अर्न अँड लर्न या कोर्सविषयी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष CA अप्रिय काबरा यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितले की आमच्या संस्थेच्या देशभरात एकूण 36 शाखा आहेत. संस्थेतर्फे ट्रेन अर्न अँड लर्न हा रोजगाराभिमुख कोर्स सुरू करीत आहोत. या कोर्सला वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हा कोर्स एकूण 36 तासांचा असून त्याची अवधी 12 दिवस आहे. दररोज 3 तास या कोर्स अंतर्गत प्रवेशित विद्यार्थींना शिक्षण दिले जाईल. कोर्स करता प्रत्येकी 350 रुपये फी आकारली जाईल. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर संस्थेतर्फे इंटर्नशिपची संधी मिळेल. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थींना CA क्षेत्राशी निगडीत व विविध कंपन्या आस्थापना या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. या कोर्सला प्रवेश घेऊन विद्यार्थींनी आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतील असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत वेस्टर्न इंडिया रिजनल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी सौरभ अजमेरा, धुळे CA शाखेचे ब्रांच नॉमिनी अंकित अग्रवाल, खजिनदार केतन सैया आदि उपस्थित होते. हम लोग आज धुले ब्रांच जो कि हमारी 36 ब्रांच में से एक ब्रांच है, वहाँ पर हम आए हुए हैं. यहाँ पर आने हम लोग का एक पूरा प्रोग्राम होता है जिसमें हम देखते हैं कि हमारे क्या क्या प्रोजेक्ट हम चला रहे हैं. तो आप सब लोग को मैं बताना चाहूँगा कि हम लोग ने आज यहाँ पे 2 इम्पोर्टेंट काम है जो हम लोग कर रहे हैं यहाँ से WRC में, और आप लोग के थ्रू हम हर कॉमर्स स्टूडेंट तक ये बात पहुँचाना चाहेंगे. WRC ने एक कोर्स लॉन्च किया जिसका नाम है ट्रेन अर्न लर्न. ये ट्रेन अर्न लर्न एक ऐसा कोर्स है जिसमें हम स्किल बेस्ड ट्रेनिंग प्रोवाइड करते हैं कॉमर्स स्टूडेंट्स को. हमारे हर कॉलेजेस के साथ इधर MOU हो चुका है और उसके तहत हम हर कॉमर्स स्टूडेंट को एक 36 घंटे का कोर्स करवा रहे हैं जिसके अंदर इनकम टैक्स, GST, TDS, टैली, एक्सेल और ड्राफ्टिंग ये सब सिखाया जाएगा एक चार्टर्ड अकाउंटेंट के द्वारा. ये पूरे कोर्स करने के बाद एक छोटा सा एग्जाम होता है. उसके बाद हम इनको कमाने के लिए एक इंटर्नशिप अपॉर्चुनिटी दे रहे हैं हमारी सारी CA फॉर्म्स को, ताकि ये एक्चुअली सीख सके कि क्या क्या काम होता है और रिटर्न फाइल अगर करना है एक बैंक स्टेटमेंट लेके और कैसे एक साधारण व्यक्ति के लिए एक बैंक स्टेटमेंट के साथ एक इनकम टैक्स का रिटर्न, GST ये सब कैसे किया जा सकता है, वो एक कॉमर्स स्टूडेंट हमारे इधर सीख पाएगा, कर पाएगा. ये पूरे कोर्स की फीस मात्र 350 रुपये है. WIRC इसमें 1 रुपये प्रॉफिट नहीं चाहता, पर इसमें ये चाहता है कि हम हमारे कॉमर्स स्टूडेंट्स को इंडस्ट्री रेडी बना सकें और कहीं ना कहीं उन्हें एम्प्लॉय फ्रेंडली बना सकें. आज यहाँ से धुले से जो भी कॉमर्स स्टूडेंट अगर निकलेगा तो उसको कहीं पर भी जॉब मिल सके, उसको उसका कैपेबिलिटी हम लोग तैयार करके देंगे. ये पूरे प्रोसेस में वो हमारे साथ पहले ट्रेन होएगा, उसको हम अर्निंग अपॉर्चुनिटी देंगे और फिर वो लर्न करेगा. तो इसलिए पूरा कोर्स का नाम है ट्रेन अर्न लर्न. ये पूरा का पूरा कोर्स है वो हम कॉमर्स कॉलेजेस के साथ करके हम लोग लॉन्च करना चाह रहे हैं. ये पूरे ऐसे कोर्स में हमने सप्तऋषि करके एक प्रोजेक्ट बनाया जिसमें 7 ऐसा एरिया है. हमने इधर अकाउंटिंग म्यूजियम भी इंस्टॉल किया है जिसकी आज इनॉग्रेशन भी होने वाली है. तो आप लोग को रिक्वेस्ट है कि आप लोग उसको भी कवर करें. अकाउंटिंग म्यूजियम एक ऐसा म्यूजियम है जिसमें हम बताते हैं कि अकाउंटेंसी की जो जड़ है वो कहीं ना कहीं भारत से निकलती है. हमारे पास पुराने ऐसे एविडेंसेस है जिससे मालूम पड़ता है कि अकाउंटेंसी यहाँ से उत्पन्न हुई भी है. हमारे ये पद्धति हमारे इधर अवेलेबल थी और इसकी पूरी की पूरी रूपरेखा और ये कैसे डेवलप हुआ है, कॉमर्स एज अ प्रोफेशन, अकाउंटेंसी एज अ प्रोफेशन कैसे डेवलप हो गया है, उसका पूरा हमने एक बड़ा म्यूजियम बनाया जो कि हम इंस्टॉल कर रहे हैं. हमारे ब्रांच में भी इंस्टॉल्ड है, आप लोग देख सकते हैं. धुळे तालुक्यातील लामकणी येथील आदिवासी व दलितांच्या मालमत्ता ताब्यात घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाऊराव भिल यांच्यासह आदिवासी व दलित बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे तालुक्यातील लामकानी येथील आदिवासी व दलितांच्या मालमत्ता ताब्यात घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाऊराव भिल यांच्यासह आदिवासी व दलित बांधवांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलंय की भाऊराव भिल, विमलबाई भिल, ताराचंद भिल, नानाभाऊ गायकवाड, बटू सोनवणे आदी 5 लोकांच्या जागेचा ताबा दलित आदिवासी हाऊसिंग सोसायटी लामकानी तालुका जिल्हा धुळे मार्फत जिल्हाधिकारी धुळे यांनी तहसीलदार ग्रामीण यांच्या मार्फत दिला आहे.
परंतु दिलीप गडबड पाटील, दिगंबर दुर्योधन पाटील, शिवाजी गडबड पाटील, संगीता शिवाजी पाटील वगैरे सर्व राहणार लामकानी तालुका जिल्हा धुळे या लोकांनी आम्हाला त्रास देण्याचा तसेच मारण्याचा व आमची मालमत्ता हिसकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकूण 9 ते 10 लोकांची संघटना तयार झाली आहे. आम्हाला आमच्या मालकीची असणारी जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला यांच्यापासून व आमच्या कुटुंबास जीवितहानी होऊ शकते. त्यांच्यावर गुन्हे न दाखल झाल्यास हत्याकांड घडवून आणतील हे नाकारता येत नाही. गट नंबर 632 या भूखंडाशी त्यांचा काही एक संबंध नाही. निव्वळ दादागिरी शिवाय मनुष्यबळ, आर्थिक बळ तसेच राजकीय बळ या बळाचा वापर करून आदिवासी दलित यांना भयभीत करीत आहेत. तरी न्याय मिळावा अशी विनंती. यावेळी शशिकांत वाघ, प्रेम आहिरे, अशोक पानपाटील, भाऊराव भिल, विमलबाई भिल, ताराचंद भिल, नानाभाऊ गायकवाड, बटू सोनवणे आदी उपस्थित होते. लामकानी येथील आदिवासी दलित बांधवांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत माननीय SP साहेबांना आम्ही आत्ताच भेटलो. काही आडदाड वृत्तीची मंडळी आमच्या दलित आदिवासी बांधवांच्या प्लॉटवर मातीचे भराव टाकून, दगडाचे भराव टाकून तार कंपाऊंड करण्याच्या तयारीत आज आहेत असं आम्ही SP साहेबांच्या कानावर टाकलं. सदर जातीवादी गुंडांवर कारवाई त्वरित करावी, अन्यथा आम्ही थोड्याच दिवसात आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लामकानी ग्रामस्थांनी दिला आहे. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. ईव्हीएम मशीनची नासधूस केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. लोकशाही मराठी चॅनल पुन्हा सुरू करण्याची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी. युवा सेनेतर्फे राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडेमार आंदोलन करीत करण्यात आला निषेध. विविध गुन्हे करीत असलेल्या टोळीतील 4 जणांना 2 वर्षासाठी करण्यात आले हद्दपार. चालकांविरोधातील हिट अँड रन कायद्याबाबत फेरविचार करण्याची मागणी. ट्रेन अर्न अँड लर्न या कोर्सबाबत पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली माहिती. आणि लामकानी येथील आदिवासी व दलितांच्या जागा बळकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.